नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे MY पाटील या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही पाहिलंच असेल की मी पोचले आहे फायनली गावाला आणि हा सकाळचा मॉर्निंग व्ह्यू इतका सुंदर होता आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पण हे फक्त सकाळचे 5:30 झालेले होते. सकाळी 5 वाजताच इतका उजेड पडला होता आणि आम्ही बाहेर गच्चीवर झोपलो होतो. तर वेदानेच उठवलं की आई उठ, सकाळ झाली आहे, कारण 5 वाजता तिथे उजाडलेलं होतं. कशावरून पण उड्या मारते ती. ते आता मोठा आणायला लागते पप्पांनी. तो घरात मोठा आहे जास्ती. वरती बघ, आईकडे बघ. वेदाचं इथे छान पोर्चमध्ये झुला खेळणं चालू होतं. वेदाला खूप एन्जॉय ती करत होती, कारण की फ्लॅटमध्ये इथे खूप लहान लहान स्पेस असतो आणि वेदाला एकदम इतकी मोकळी जागा मिळाली होती. तर टेरेसवरती ती खूप छान एन्जॉय करत होती. तर तिला म्हटलं चल बाहेर जाऊया आपण खाली, कारण वेदूला तिचे बाबा बाहेर घेऊन जाणार होते. सो आम्ही पुन्हा पटकन खाली आलो आणि वेदू तिच्या बाबांसोबत जायला निघाली. आमच्या गाडीमध्ये खूप सारं सामान तसंच होतं. रात्री आम्ही लेट आलो होतो, त्याच्यामुळे वेदूचंही बऱ्यापैकी सामान त्यात होतं. तुला दूध आणायला जायचंय ना? ए हो नाही करत वेदू फायनली गेली बाबांसोबत दूध आणायला. त्यानंतर मीही रेडी झाले. छान आंघोळीच्या आधी सगळी कामे आवरली असतात. सकाळी इथे लवकर होते, त्यामुळे सगळी कामेही पटापट होऊन जातात. तर माझे कपडे धुवूनही झालेले होते. आम्ही कपडे पटापट वाळत टाकले आणि लगेचच मी स्वयंपाकासाठी लागले, कारण की आज आम्हाला जायचं होतं बाहेर. वेदा तोपर्यंत आली आणि वेदाने सुरू केलं. मी काहीही काम करायला घेतलं की वेदा मध्ये येते आणि तिला सगळ्या गोष्टीत हेल्प करायची असते. तर ती माझी कामात हेल्प कमी आणि माझं काम वाढवणं जास्त करत असते. तर असे मी कपडे छान वाळत टाकले. इतकं ऊन आहे इथे, तर कपडे आत्ता वाळत टाकले ते लगेच सुकणार. वेदाने मस्ती केली, वेदा गेली झोपून आणि आम्ही जेवण बनवायला घेतलं, कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं. सो म्हटलं पटकन जेवण करूया आणि मग जाऊया. तर फटाफट मी फक्त चपाती भाजी बनवणार होतो. तर चपाती करून घेतली आणि भाजी केली. छान आम्ही जेवलो आणि जायला निघालो. आता तुम्हाला दिसते ब्लूटूथ, हे मी जेवता बनवता असे गाणे ऐकत असते आणि ब्लूटूथ आता मी तिथे हरवून आलेले आहे. तर भाजी वगैरे करायला घेतली मी. त्यानंतर वेदा पुन्हा उठली आणि पुन्हा सुरू. वेदाचा झुला बाबांनी अजून थोडासा नीट करून दिला आणि त्याच्यावर तिने छान एन्जॉय केला. अजून उंच बसायचं. इतकं ऊन होतं, गाडी खूप तापलेली होती आणि आता आम्ही निघालो होतो. तर सगळं डोर ओपन करून ठेवलेले होते, जेणेकरून थोडंसं गाडी खूप तापलेली होती, थोडी कूल व्हावी म्हणून AC ऑन करून दिला होता. आणि अशा बघा सकाळी सासूंनी रांगोळी काढलेली आहे मस्त दारामध्ये. तर खूप छान वाटते, रोज त्यांचे नियमित असतं रांगोळी काढणं. तर असं आम्ही निघालो आणि वाटेत इतक्या साऱ्या हे मेंढ्या आम्हाला भेटल्या. खूप छान वाटत होतं हे सगळं बघून दृश्य, पण खूपच ऊन होतं. म्हणजे तुम्हाला सांगते दुपारचे 3 वगैरे वाजले होते आणि ह्या मेंढ्या इतक्या उन्हामध्ये, म्हणजे मला इमॅजिनच होत नव्हतं की हे कसं चालतायत आणि त्यांच्यासोबतचे ती माणसे एवढ्या दुपारच्या भर उन्हामध्ये ते सगळे जात होते. पण हे सगळं दृश्य बघायला खूप छान वाटत होतं. आम्ही आमची कामे होती काही ती केली. त्यानंतर आम्ही थोडेसे इथून शॉपिंग केली, म्हणजे घरातला किराणा वगैरे जे काही हवं आहे ते सगळं इथून खरेदी केलं.
तर नेमकं आम्ही गेलो होतो त्या दिवशी रविवार होता आणि संडेच्या दिवशी मोस्टली शॉप होती ती बंद होती, त्यामुळे इतकी काही गर्दी नव्हती. पण आम्हाला जे जे हवं होतं ते आम्ही मस्त छान हे मार्केट फिरलो. मी तर फर्स्ट टाईमच आलेले होते इथे, तर जे जे हवं होतं ते आम्ही घेतलं. आईंना अधिक महिन्याची ओटी भरायची होती सवासणीची, तर त्यासाठी पण त्यांनी काही इथून खरेदी केली, जसं की नेल पेंट झालं, तर जे काही सवासणींना आपण देतो, तर मेहंदीचे कोन असतात, हे अशा सगळ्या गोष्टी इथून आम्ही छोट्या मोठ्या खरेदी केल्या आणि त्यानंतर आम्ही इथून मग निघालो. तर हे कोणतं मार्केट आहे, तर हे आहे जळगावचं मार्केट. तर इथे आम्ही गेलो होतो. जे जळगाववरून बघत असेल त्यांनी तर हे मार्केट ओळखलंच असेल. तर मी तर काही फर्स्ट टाईमच इथे गेलेले होते, तर काहीच वेगळं मला वाटत नाही, कारण की सगळ्या शहरातले मार्केट हे मला सेमच दिसतात. तर अशा प्रकारे मस्त आम्ही तिथे शॉपिंग केली आणि नंतर मग म्हटलं, सगळेच 9 वाजून गेले होते, तर सगळे शॉप हळूहळू बंदच होत होते ऑलमोस्ट. आम्ही तिथे जिलेबी खाल्ली आणि जिलेबीनंतर तिथून गेलो, तर इतकं सुंदर एक दाबेली तिथे मिळते. तशी दाबेली तर मी खरं सांगू कुठेच खाल्लेली नाही आहे. ही दाबेली जर जळगावमध्ये तुम्ही गेलात ना, तर ही दाबेली नक्की ट्राय करा, इतकी सुंदर असते. मग तेवढ्यावरून काय होणार आहे म्हणून मग आता खूपच लेट झालं होतं. घरी जाऊन पुन्हा जेवण बनवणं वगैरे हे थोडंसं पॉसिबल नव्हतं, म्हणून आम्ही छान असं एका हॉटेलवर, नेहमीच्याच आहे त्यांच्या जवळचं आहे घराजवळचं, तर तिथे आम्ही थांबलो आणि मस्त तिथे जेवण केलं. वेदू आणि वेदूचे पप्पा मस्त छान एन्जॉय करत होते. बाहेर खूपच हवा येत होती म्हणून आम्ही बराच वेळ बाहेरच थांबलो आणि नंतर आत गेलो. तर या हॉटेलमध्ये पण खूप सुंदर असे फवारे येत होते पाण्याचे, त्याच्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं. असा होता आजचा हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो तोपर्यंत बाय बाय.